सांगली शहरातील ज्या पंपांवर पेट्रोल उपलब्ध आहे त्या पंपांवर लोकांनी रात्री मोठी गर्दी केली होती। आज सकाळपासून देखील लोक पेट्रोल भरण्यासाठी पंपांवर गर्दी करतायत। यामध्ये काही वादावादीचे प्रसंगही घडत असल्यामुळे सांगलीतील विश्रामबाग चौकातील पंपावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केले। तरी देखील लोक पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतायत। असे चित्र काल नंतर आज देखील सलग दुसऱ्या दिवशी पाहायला मिळत आहे। सांगली जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपामध्ये काल रात्रीपासून नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली होती। हे चित्र आज सकाळी देखील दिसून येते आणि त्यामुळे पंपावरील जो पेट्रोल डिझेलचा साठा आहे तो अवघ्या काही तासांमध्ये संपून जातोय। आपण सध्या विश्रामबाग चौकातील इंडियन ऑइल या ठिकाणी पंपावर आहोत। आत्ता सध्या एक टँकर जो आलेला आहे तो टँकर खाली करण्याचं काम सुरू आहे। मात्र नागरिकांच्या मनामध्ये जी अफवा आहे आणि त्यामुळे पेट्रोल पंपावर लोक गर्दी करत असल्यामुळे आपण पाहतो विश्रामबाग चौकामध्ये एक पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आले, कारण काही वादावादीचे प्रसंग घडत आहेत आणि या पार्श्वभूमीवरती या पंपावरती जे पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत त्यामधून वादावादीचे प्रसंग असल्यामुळे पोलीस बंदोबस्त देखील तैनात केला गेला। आता सध्या आपण पाहतोय या पंपावरती पेट्रोलचा एक जो टँकर आलेला आहे तो खाली करण्याचं काम सुरू आहे आणि आता बरेचसे लोक प्रतीक्षेत आहेत या ठिकाणी पेट्रोल कधी खाली उतरला जातो आणि या ठिकाणी बरीचशी मोठी रांग ही सकाळपासून अनेक पंपावर दिसून येते। हीच परिस्थिती रात्री 10 पर्यंत हीच परिस्थिती होती आणि सध्या विश्रामबाग चौकामध्ये या पार्श्वभूमीवरती लोक गर्दी करत असल्यामुळे पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।